माळशिरस वन विभागाच्या 34 एकर जमिनीवर ऊस डोलतोय, पण अधिकारी सरकारच्या डोळ्यात धूळफेक करतायत। गेल्या 15 वर्षांपासून तक्रारदार तक्रार करून दमले, पण अतिक्रमण काही निघेना। माळशिरस तालुक्यातील मौजे तरंगफळ येथील वन विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या 34 एकर जमिनीवर काही लोकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सन 2010 पासून अतिक्रमण केलेलं आहे। या जमिनीत पूर्वी असलेली झाडे तोडून जमीन लेव्हल करण्यासाठी पोकलेन मशीनच्या सहाय्यानं अवैधरित्या उत्खनन करण्यात आलं आणि निघालेला मुरुमही विकण्यात आला। अंदाजे 34 एकर जमिनीत नियमितपणे ऊस, केळी, ज्वारी, बाजरी, मका आणि इतर पिकं घेतली जातात। याबाबत या क्षेत्राच्या शेजारील शेतकऱ्यांनी वेळोवेळी वन विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि सोलापूर येथील वरिष्ठ वन अधिकारी यांच्याशी अर्जाद्वारे अतिक्रमण काढण्याची मागणी केली। महसूल विभागानं ही जमीन वन विभागाची आहे, 7/12 सदरी राखीव वन असा उल्लेख आहे, त्यामुळं वन विभागानं अतिक्रमण काढावं असं उत्तर दिलं। तर वन विभागाचे अधिकारी ही जमीन आमच्या ताब्यात आलेली नाही असं म्हणून आपली जबाबदारी झटकत आहेत। सन 2014 पासून या परिसरातील शेतकरी हे अतिक्रमण काढलं जावं म्हणून महसूल, वन विभागाच्या दारात फेऱ्या मारत आहेत, परंतु माळशिरस, सोलापूरसह कोणत्याही अधिकाऱ्यानं किंवा कार्यालयानं त्यांची दखल घेतली नाही। यापूर्वी 2021 साली वन परिमंडळ अधिकारी माळशिरस, वनरक्षक इस्लामपूर, वनमजूर तरंगफळ यांनी जागेवर येऊन पाहणी केली। त्यामध्ये त्यांना अतिक्रमण केलेलं आढळून आलं। त्यानुसार त्यांनी या क्षेत्रामध्ये विविध पिकं, विहीर, पाईपलाईन, वीट बांधकामाचं घर, छपराची 2 घरे, पत्र्याची 2 घरे दिसत असल्याचं त्यांच्या अहवालात नमूद केलं होतं, पण यानंतरही हे प्रकरण तसंच दाबून ठेवण्यात आलं आहे। स्थानिक वन अधिकारी आणि अतिक्रमणदार यांच्यात मोठं आर्थिक संगनमत झालेलं जाणवतंय। त्यामुळं सुमारे 34 एकर क्षेत्रातील अतिक्रमण गेल्या 15 वर्षांपासून टिकून आहे आणि ते काढण्यात कोणालाही रस नाही। हे अतिक्रमण काढण्यासाठी महाकू भगवान साळवे, सतीश बापू तरंगे, देवीदास दादा तरंगे, विशाल बाबूराव काळे आणि आनंदा दाजी तरंगे हे वन विभागाकडं सन 2014 पासून पाठपुरावा करत आहेत, पण निर्ढावलेले अधिकारी त्यांना दाद देत नाहीत। त्यांनी मागणी केलेली आहे की वन विभागाच्या जमिनीत अतिक्रमण केलेल्या व्यक्तीनं आज अखेर लाखो रुपयांचा मुरुम उत्खनन करून विकलेला आहे। त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे देखील उपलब्ध आहेत। त्याचबरोबर सन 2010 पासून या जमिनीत विविध पिकं घेण्यात आली, त्यातील उत्पन्न अतिक्रमणदार आणि अधिकारी मिळून घेत असावेत। तेव्हा तत्कालीन अधिकारी, विद्यमान अधिकारी आणि अतिक्रमणदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत। वर्षाला एकरी 1 लाख रुपये उत्पन्न गृहीत धरून 34 एकरांची वर्षाला 34 लाख अशी एकूण 15 वर्षांची 5 कोटी 10 लाख रुपये रक्कम यांची संपत्ती विकून वसूल करावेत। संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवावी, विद्यमान अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अन्यथा सोलापूर येथील वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। ते दबल्या जाते, आम्हाला तोंडी म्हणते ते आमचं क्षेत्र आम्ही घेतो, झालं 2 महिने थांबा, 3 महिने म्हणून आश्वासन देते, महिना 2 महिने थांबा। पण हे कसं होतंय, आम्हाला यायला आहेत ना, जेवढं आहे तेवढे ही झाडं तोडून, वृक्ष तोडून मुरुम उत्खनन केलं ह्यांनी। म्हणजे पैशासाठी या अधिकाऱ्यांनी काहीही केलं। म्हणजे जवळजवळ 13 हेक्टर पॉईंट 84 का काय हे क्षेत्र पूर्ण विकल्याच गेले या अधिकारी, खाजगी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरून ते तोंडी सांगते ना, आम्ही हप्ता वगैरे देतोय, त्याचा अधिकाऱ्याच नाही हप्ता वगैरे चालू आहे म्हणून असं स्पष्ट। आणि अधिकाऱ्यांना जर आपण तक्रार द्यायला गेलो तर त्यांचं स्पष्ट मत आहे की आम्ही ह्या महिन्यात 1.5 महिन्यात ते ताब्यात घेणार आहे, तुम्ही आमचंच आहे। आणि राजू आठवले साहेब असेल, त्याच्या आधी दयानंद कोकरे होतं, त्याच्या आधी शेख होतं, परत ते पाटील म्हणून एक DF साहेब होतं, आता कोण सिंग का कोण आले, त्यांना आम्ही जाऊन पत्र स्वतः दिलंय, कलेक्टरला एक पत्र दिलंय। 28/7/2021 ला एक तक्रार केली हॅलो फॉरेस्ट 1926 ला, त्याचा माझ्या हातात पंचनामा आहे। तर त्यांच्या अधिकाऱ्याला इथं पंचनामा केला, 2 साक्षीदाराच्या सह्या घेतल्या आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या पंचनाम्यात असं म्हटलं की ही जमीन पूर्ण आमची आहे,
वन विभागाची वन विभागाची वन विभागाची आमचं वन क्षेत्र विभागाची आहे. जमीन आहे. तर याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू आणि तातडीने कारवाई करू. राजा आठवले साहेब आहे रेंज ऑफिसर, त्यांना हा मुद्दा आम्ही बोललोय, ती म्हणली कारवाई करणार आहे, झाले आता ती काय तरी सर कारवाई करून घेतो. माहितीचा अधिकार टाकला का तुम्ही, ही जी गट नंबर, ही जी क्षेत्र आहे, ही झंजेवाडी खुडूस शिव तरंगफळचं क्षेत्र आहे. हितला पंचनामा करायला सोडते, ती जी राखीव वन आहे तर दुसरा गट नंबर 69 तिथे थोडं अतिक्रमण चालू आहे, तिथला पंचनामा जोडते, म्हणजे सगळे कागदाची उडवा उडवी त्यांची. आणि 4 रुपयासाठी ह्या क्षेत्रातला पाहणी करायची आणि पंचनामा त्या क्षेत्रातला जोडायचा. त्या काही पूर्ण सातबारा आहे, तहसीलदारची कागद आहे ते नकाशे आहे, 2 गट आहेत ह्या नकाशात. त्या काही फारफेर 14चा फेरफार बोलतोय. हा ह्या काही फारफेर आहे, त्या काही पंचनामा आहे, तहसीलदारची प्रांतची सगळ्याच्या ऑर्डर आहे त्या ताब्यात घ्या कलेक्टरची. आम्ही स्वतः कलेक्टरला होऊन स्वतः पत्र दिले. आता 22/6/2025 रोजी 69 गटात राखीव फॉरेस्ट मध्ये JCB व टिपरनं आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहेत पॉकलेनचं टिपरचं, आणि ते फोटो आम्ही राजू आठवले साहेबांना किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांना पाठवलं होतं. ऑफिसला जाऊन त्याची तक्रार दिली. ते 1926 तक्रार केली, त्याचा येऊन इथे पंचनामा केला. त्यांनी पंचनामा केल्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. या जमिनीतील अतिक्रमणाबाबत माळशिरसचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजकुमार आटोळे म्हणाले की या जमिनीचं नंतर वाटप झालेलं आहे. वाटपामध्ये ही जमीन वन विभागाला देण्यात आली. त्यापूर्वी ही जमीन महसूल विभागाच्याच ताब्यात होती. 7/12 सदरी आमचं नाव असलं तरीही ती जमीन अद्यापही महसूल विभागाकडंच आहे. ती आमच्या ताब्यात मिळालेली नाही. जमीन आमच्या ताब्यात घेण्याची प्रोसेस सुरू आहे.